संत म्हणू वेदिला माझा म्हणून ज्ञानाचे देव ज्ञानस्य देवा त्याला म्हटलं जातं ज्ञानदेव. ज्ञानदेव शब्दाचा चौथा अर्थ असा आहे ज्ञान आणि देव वेगळं नाहीच, थोडा ज्ञानच देव आहे. समाधी प्रसंगी स्वतः भगवंतानं रुक्मिणी साहेबाला सांगितलं देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही हे जी ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. नामदेवराय सुद्धा वर्णन करताना म्हणतात ऐकेका ज्ञान चक्रवर्ती भूतव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञान आणि देव ज्ञानदेव वेगळे नाही, एकच आहे हा ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे. एवढं कशा करता सांगितलं की अनुभव सांगणारा हा अधिकारी आहे. ज्यांनी सांगितलं त्या अनुभवाला महत्व कशाला येतं, योग्य साधन आणि योग्य साध्य कळलं की अनुभवाला महत्व येतात. काहींच्या जीवनामध्ये साध्य कळलेलं असतं पण काय साधना करावी याचं ज्ञान नसतं. याच्याकरता ज्ञानोबरांनी हरिपाठात सांगताना सुद्धा सांगितलं अशी साधना करा कैसेनी दैवत प्रसन्न करी. कशानं देव प्रसन्न होईल ही साधना म्हणजे साधनाचं ज्ञान असावं, साध्य कळलेलं आहे. काही असे आहेत की अहोरात्र साधना करतात पण नेमकं साध्य करून ते कळलेलं नसतं. उदाहरण पंढरपूरला वारीला गेला तरी सुद्धा अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर हे सगळं करून येतो. राजाच्या नंतर पुन्हा शिर्डीला पायी जातो. बरं एवढं करूनही सुद्धा ब्रह्मगिरीची पण अर्चना करतो. क्षणभर थांबत नाही. साधना अहोरात्र चालू आहे पण नेमकं साध्य काही तेच कळलेलं नसतं. आणि काही असे आहे की त्यांचं साध्य हे अगोदरच ठरलेलं असतं. मागे बहुधा जन्मी हे जी करीत आलो आम्ही. मग अनेक जन्म आम्ही ही साधना केलेली आहे मध्ये साध्यही ठरलेलं असतं, साधनाही चालू आहे. थोडंसं बारकाईला ऐका. आपण बार्मिक आहे ज्ञानदेवांचं आहे म्हणून ऐकायला जरा अवघड वाटेल पण जेवढं सोपं करता येईल तेवढं सांगतो. जीवनामध्ये काही वस्तू या साधन रूपात आहेत त्या कशाचं साध्य नाही. उदाहरणार्थ घरदार, बायका मुलं, पैसा अडका, शेतीवाडी हे सगळं जे येतं हे साधन आहे, हे साध्य नाही. कोणत्या तरी सुखाच्या प्राप्ती करता राहायला घरदार असावं, बायका मुलं असावी, धनदौलत असावं हे फक्त साधन आहे. परमार्थाचा जर विचार केला तर शम, तम, तितिक्षा, उपरती, वैराग्य हे साधन आहे, साध्य नाही. काही वस्तू अशा आहेत त्या साध्य आणि साधन अशा उभय रूपानं आहे. आणि ती वस्तू म्हणजे ज्ञान. ज्ञान हे साध्यही आहे आणि साधनही आहे. एखाद्या मुलाला विचारा बाबा रे एवढा रात्र दिवस अभ्यास करून कशा करता तो डिग्री मिळवायची, त्याच्याकरता मला अभ्यास करायला पाहिजे म्हणजे डिग्री मिळवणं हे त्याचं साध्य आणि रात्र दिवस अभ्यास करणे हे साधन. ठीक आहे डिग्री मिळाली आता पुढं काय, आता नोकरी हे साध्य आणि मिळालेली डिग्री हे त्याचं साधन. म्हणजे साध्याचं रूपांतर साधनामध्ये झालं. पण नोकरी मिळाली आता पुढं काय, आता छोकरी हे साध्य असणारी नोकरी हे त्याचं साधन. म्हणजे काही वस्तू या साध्य आणि साधन अशा उभय रूपानं आहे. पण परमात्मा ही एकच अशी वस्तू आहे की ती फक्त साध्यच आहे, ते कशाचं साधन नाही. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा हे त्यांच्या जीवनातील साध्य आहे. आणि म्हणून साध्य साधन जर योग्य कळालं तर अनुभव चांगला येतो. म्हणून त्याच्याकरता अधिकारी असावा लागतो. पण ज्यांनी अनुभव सांगितला ते कोणी अज्ञानी नाही, पण अगोदर अज्ञानी आणि नंतर अभ्यास करून ज्ञानी झालेले त्याही वर्गातले नाही ना. अज्ञान ज्यांना कधी शिवलंच नाही अशा उपजत ज्ञानाचा अनुभव आहे. तर विशेष येते सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानदेव सगळ्यात श्रेष्ठ आहे.
योगाचा विचार केला तर माऊली येते योग्याची, ज्ञानाचा विचार केला प्रत्यक्ष ज्ञान आहे, वैष्णवाचा म्हणजे भक्तीचा विचार केला तर सगळ्यात मोठी महावैष्णव आहे. त्या सगळ्या भूमिका एकत्र आहेत. पण सृष्टीचा नियम असा आहे, त्या सगळ्या गोष्टी एकत्र येत नाही. याला पक्वाद वाजवता आला तरी गायन येईलच असं नाही, त्याला गाता आलं तर पक्वाद वाजवता येईलच असं नाही, मला कीर्तन करता आलं तर पक्वाद गायन काही येईलच असं नाही. एक आहे तर एक नाही, हा नियम आहे सृष्टीचा. उदाहरण जर पाहायचं झालं तर ज्ञानी असेल तर तो भक्त असतोच असं नाही. शुकाचार्य ज्ञानी आहे, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले, पण भक्त नाही का? अभिमान लागे शुकाचे पाय. शुकदेवांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला. व्यासांना जेव्हा विचारलं पिताजी मी कुणाची शरणागती करू, कुणाला गुरु करू, तेव्हा व्यासांनी सांगितलं बेटा एकच आहे जगत. त्यानं सांगितलं जनकाची शरणागती, त्याला राज्य आहे, त्याला बायको आहे, मुलं बाळ आहे, खजिना भरलेला आहे, तो एक भोगी आहे आणि मी एक योगी आहे. एका भोग्याला एका योग्यानं शरण जावं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? शुकाचार्य व्यासांना म्हणताय, व्यास वर्षी म्हणताय बाळा जनकानं भोगामध्ये योग लपवलाय, पण बरीचशी माणसं अशी आहेत ते योगामध्ये भोग लपवतात. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून जनकाच्या शुकाचार्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे पण अभिमान असल्यामुळे भक्त नाही. अर्जुन भक्त आहे म्हणून तर भगवान त्यांच्या रथाचं सारथ्य करताय, त्यांच्या यज्ञामध्ये पत्रावळे उचलण्याचं काम करतायत, अर्जुनाच्या रथाची गुढी धुतायत का तर भक्त आहे म्हणून. पण अर्जुनाच्या ठिकाणी ज्ञान नाही. अर्जुनानं जेव्हा देवाला सांगायला सुरुवात केली तेव्हा कोण माझ्या समोर उभे, आचार्य पुत्राचं नाही म्हणजे पितावा, बरं याला मारलं तर अहो म्हणून आपण मला किती पाप लागेल विचारतं, बरोबर नसेल तर होईल. भगवान म्हणतात अरे बाळा जाणता तरी म्हणविसी, स्वतःला मोठा जाणता म्हणतोच ना तरी नेनिवेसी न सांगितली, पण अज्ञान सोडायला तयार होत नाही. तुझे अज्ञान हरावे लागेल आधी ये. अगोदर तुझा अज्ञान मला घालवायला पाहिजे. म्हणजे अर्जुना भक्त आहे पण ज्ञानी नाही, शुकाचार्य ज्ञानी आहे पण भक्त नाही. एक आहे तर एक नाही. ज्ञानदेवांचा जर विचार आपण पाहिला तर योगाच्या प्रांगणामध्ये नामदेवरायांनी त्यांना योग्यांची माऊली म्हटलेलं आहे. राज माझी नामदेवरायांनी योग्यांची माऊली म्हटलेला आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, एकाच योग्यांची नाही अनेक योग्यांची माऊली. आत्म्यानं परमात्म्याशी संलग्न होऊ इच्छिणारा त्याला म्हटलं जातं योगी, आत्मयोगी. ज्ञानानं भगवत सत्तेशी तद्रूप पावणारा तो ज्ञानयोगी. यमनियमादी अष्टांग साधनानं चैतन्यामध्ये विलीन होणारा तो अष्टांग योगी. आणि भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी तादात्म्य पावणारा तो भक्ती योगी. या सगळ्या योग्यांची माऊली जर कोण असेल तर ज्ञानोबा. माऊली या शब्दाचा अर्थ आहे आई. आणि आई ही पत्नी तेवढ्याच प्राप्त होते जेव्हा तिला मुलं असतील तर. मुलं नसेल तर ती बाई ठरते, आई ठरत नाही.
पुढे बारकाईने लक्ष दिलं ना तर मग लक्षात येईल आपल्या. तेव्हा ज्ञानोबारायांना योग्याची माऊली म्हटलेलं आहे. ज्ञानाच्या प्रांगणामध्ये सुद्धा माऊली सर्वश्रेष्ठ आहे. कारण ज्ञानदेव म्हणजे स्वतः ज्ञानच आहे. ज्ञान आणि देव वेगळे नाहीच मुळात. ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव ज्ञान सागरू वर्णन केलेलं आहे. याच्याही पेक्षा नाथबाबांची भाषा फार सुंदर आहे. नाथबाबा सांगताय, ज्ञानी आमचा शिरो सर्वश्रेष्ठ म्हणून ज्ञानियांचे गुरु, राजाचे महाराज असे असणारे ज्ञानदेव. तिसरी गोष्ट, भक्तीच्या प्रांगणामध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर माऊली. आणि म्हणून आज लाखो समाज त्यांच्या बरोबर पंढरपूरला पाहिला. अर्थात तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. योग आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे. आणि आपण तर पाहिलं तिन्ही एकत्र येऊ शकत नाही. माऊलींच्या जीवनामध्ये हे तिन्ही एकत्र येण्याचं एकच कारण आहे, महाविष्णूचा अवतार. अनुभव हे माणसाच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. अनुभवच नाही अशी व्यक्ती जगात सापडणं शक्य नाही.
आणि म्हणून अनुभवाचे शास्त्रदृष्ट्या दोन प्रकार आहेत, एक भ्रमरूप अनुभव आणि दुसरा प्रमारूप अनुभव. संसारिक जेवढे आहेत त्याचे अनुभव भ्रमरूप आहे. भ्रमरूप याचा अर्थ ज्याच्यामध्ये एक वाक्यता नसते, प्रत्येकाचा अनुभव भिन्न, त्याला म्हटलं जातं भ्रमरूप. उदाहरण असं, 60 वर्षाच्या पुढं 65 वर्षाच्या पुढं अर्ध तिकीट जात, त्या अर्ध्या तिकिटी करता आयुष्यात कधी न बाहेर पडलेला एक म्हातारा अर्ध्या तिकिटी करता पंढरपूरला. पहिलीच वेळ चंद्रभागेच्या वाळवंटावर कपडे ठेवली, चंद्रभागेत उडी मारली, वर येईपर्यंत चोरांनी कपडे गेले, पैसे गेले, ओळखपत्र गेलं. पांडुरंगाकडे हात धरून सांगितलं आयुष्यात परत कधी पंढरपूरला येणार नाही, याला म्हणावं भ्रम. संसारिकांचे जे अनुभव आहेत ते भ्रमरूप आहे, पण पारमार्थिकांचे अनुभव हे प्रमारूप आहे, कारण सगळ्यांचे अनुभव सारखे. ज्ञानदेवांना जर विचारलं तर आनंदुरे आली आनंदुरे सवाय अनंत परमानंदुरे. नामदेवरायांनी म्हणावं अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. नाथबाबांनी म्हणावं अवघे चित्रैलोकी आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. तुकोबरायांनी म्हणावं सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. सगळ्यांचे अनुभव सारखे, त्याला म्हटलं जातं प्रमा. आणि अनुभवामध्ये भिन्नता असेल तर त्याला म्हटलं जातं ब्रह्म. म्हणून सामान्य माणसं अनुभवाचा विषय नेहमी बाहेर शोधतात आणि महात्मा अनुभवाचा विषय आपल्या आतमध्ये शोधतात. याचं कारण आहे आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या पश्चात निधी असे द्रव्य काहीच बैसोनी कला एक चित्त. तुम्ही आम्ही सामान्य माणसा अनुभवाचा विषय बाहेर शोध. उदाहरण आहे असा जपानमध्ये सत्संग चालू आहे आणि तेवढ्यामध्ये भूकंपाचे धक्के बसायला लागले. लोक घाबरून ते पळून गेली बाहेर, कोणीच थांबलं नाही मंदिरामध्ये. प्रवचन सांगणारा जो महात्मा होता तो आहे त्या जागी बसून राहिला, त्याने डोळे झाकून घेतले. थोड्या वेळानं भूकंपाचे धक्के थांबले आणि मग एक एक करीत परत सगळेजण मंदिरामध्ये आले. हा माणसाचा स्वभाव आहे, माणसं कधी पाठिंबा काढून घेतील सांगता येत नाही. आणि मग सगळे आल्याच्या नंतर सांगितलं महाराज भूकंपाचे धक्के थांबले, प्रवचन सुरू करा. एकाने विचारलं महाराज काय, आम्ही सगळेजण घाबरून पळून गेलो, तुम्ही बसून राहिला, तुम्हाला भीती वाटली नाही? महात्म्याने सांगितलं भीती प्रत्येकाला आहे, भीती नाही असं कुणी नाही जगाच्या पाठीवर, प्रत्येकाला आहे. फक्त एवढं तुम्ही बाहेर पडाला, मी आतमध्ये पडा. महात्मा नेहमी अनुभवाचा विषय आपल्या आतमध्ये शोधतो. काहीच बैसोनी करा एक चित्त असं आहे. सामान्य माणसाच्या अनुभवाचा विषय असतो बाधित म्हणजे शब्द स्पर्श रूप 5 विषय. त्यांची साधना सुद्धा त्यांच्या मनासारखी असते, जसं मनाला वाटेल तसं, त्याला फळ ठरलेलं नसतं. पण महात्म्यांच्या अनुभवाचा विषय असतो अबाधित परमात्मा, एकची धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अबाधित परमात्मा, त्याची साधना सुद्धा गुरु कृपा किंवा भक्ती, आणि त्याचं फळही ठरलेलं असतं सुख झाले हो साधनी, सुखाची प्राप्ती, हे त्याचं फळ. बरं हे फलश्रुती सगळ्यांना सारखी, जेवढे जेवढे संत प्राप्त आले ना त्या सगळ्यांना सुद्धा हे फळ मिळाल्याचा अनुभव आहे. कशावरून? तुकोबरायांना विचारला, महाराज म्हणले त्याला पाहिल्याबरोबर पाहता लोचन सुखावर आवडे रूप गुजरे समोर पाहता लोचन सुखावले. महाराज फक्त मन एकाग्र करावं लागेल. मला सुरुवात परमार्थाला करता नाही ना, माझ्या गुरुने एकच सांगितलं 5च मिनिटं मन एकाग्र करायला शिका. 5च मिनिटं, जास्त नाही. आणि ते करणं तेवढं शक्य होत नाही. आता एका गावाला मी कीर्तनाला गेलो, अभंग होता, उपाधी वेगळे तुम्ही निर्मिता, असे बघ कवडी ठेवा नारायण. तेवढ्याच एकदम पाय पडायला आला आणि मी त्याच्याकडे पाहिलं. माझं चित्त इकडं तिकडे गेल्यानंतर
आयसे मद करून ठेवा म्हणायच्या ऐवजी आयसे मद करून ठेव, आयसे मद म्हणजे कोण पुणे यांचा होईन सेवक त्याचं चरणा. अख्खा अनुभव बदलला, काय बोलावं प्रश्न पडला. आयसे मद गाली नारायणा असा भाग आला. म्हणजे याच्या करता आहे ना, चित्त जोपर्यंत एकाग्र होत नाही ना तोपर्यंत वक्ता स्वतः जमत नाही. किती एकाग्रता असावी फक्त उदाहरण सांगतो, डोक्यात येऊ ना. उदाहरण सांगतो, ऐकायला वक्ता बोलतोय, ऐकायला श्रोते बसलेले, आणि प्रसंग असा आहे की कर्णाचा रथ जमिनीमध्ये अडकला. तो एका हाताने रथ काढतोय, समोर अर्जुन आहे. अर्जुनाला सांगितलं भगवंताला, अर्जुना सोड बाण, हीच वेळ आहे. त्यानं सांगितलं पण त्याला बाण मारता येत नाही. नाही म्हणजे ते विचार नाही करायचा, सोड बाण. मग यानं बाण सोडायला सुरुवात केल्यानंतर या जातात, यानं बाण जातात. अर्जुना थांब, हे धर्मयुद्ध नाही, मला हे साथ काढू दे. पण अर्जुन ऐके ना. अर्जुनानं बाण सोडला, कर्णाला बाण लागला. इतकं रंगून गेला होता तो स्वतः ऐकता ऐकता. तो म्हणतोय मी याला समजून सांगतोय, थांब जरा थांब जरा, पण हा ऐकायला तयार नाही. त्यानं खिशातून चाकू काढला आणि फेकून मारला. तो नेमका वक्त्याला लागला. वक्ता जागीच सांगला. कोर्टात केस गेल्यानंतर सांगितलं मी कर्णाला मारले, अर्जुनाला मारले, कर्णाला नाही. म्हणजे असं करू नका. इतकं एकाग्र व्हा. विठ्ठला सामान्य माणसं अनुभव्यापर्यंत जातात, त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो, पण तरी त्याच्याहून ते वेगळे शिल्लक राहतात. काय ऐका, फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता भोंगा फुलापर्यंत जातो, फुलाबरोबर भोंग्याचा संबंधही येतो, पण तरीही फूल आणि भोंगा वेगळे शिल्लक राहतात. फूल आणि भोंगा वेगळे शिल्लक राहतात. महात्मा जेव्हा अनुभव घेण्याकरता अनुभव्यापर्यंत जातो, त्या अनुभव्याशी त्याचा संबंध आल्याच्या नंतर परिस्थिती अशी होते, त्याच्याहून तो वेगळा शिल्लक राहत नाही. देव पहावया गेलो, देवच झाला, त्याच्याहून तो वेगळा शिल्लक राहिला नाही. हे अनुभवाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवांनीच आपल्या जीवनामध्ये असा अनुभव घेतला की त्यांनी पाहिलं. पहिली गोष्ट कृतयुगामध्ये प्रल्हादाकरता त्या परमात्म्याला यावं लागलं. कथा सगळ्यांना ज्ञात आहे. हिरण्यकश्यपू कयाधूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला, परंतु न सहावे दुःख भक्ताचे या देवाला भक्ताचं दुःख सहन होत नाही, आणि म्हणून देवाला नरसिंह रूपामध्ये अवतार धारण करावा लागला. अशा वेळेला प्रल्हादाला सांगितलं माग काय पाहिजे, तर त्याने सांगितलं गरज नाही मला, कारण का भक्ती करून मी जर मागू लागलो तर ती भक्ती ठरणार नाही, तो व्यापार ठरला जाईल. त्रेतायुगामध्ये मारी सुबाहू वगैरे रावण कुंभकर्ण
या सगळ्यांचा नाश केला आणि शबरीच्या आश्रमामध्ये भगवान पुष्टी बोरं खाण्याकरता आले. अर्थात नियम असा आहे, शबरीच्या आश्रमात येण्याचं कारण बाहेरून बदलला की त्याला देवाकडे जावं लागतं आणि आतून बदलला की देवाला त्याच्याकडे यावं लागतं. शूर्पणखा बाहेरून बदलली म्हणून तिला रामाकडे जावं लागलं, पण शबरी आतून बदलली, रामाला शबरीकडे यावं लागतं. पूतना बाहेरून बदलली म्हणून तिला कृष्णाकडे जावं लागलं, पण पूजा आतून बदलली, कृष्णाला पूजेकडे यावं लागलं. त्रेतायुगामध्ये भगवान शबरीच्या आश्रमामध्ये आले. द्वापार युगामध्ये अनेकांचा वध तर केला, पण या द्रौपदी करता त्वरा झाली करून टाकीला मागे द्रौपदीच्या लागे नारायण असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला डोळे भरून पाहावं ही माऊलींच्या जीवनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. त्यांनी विचार केला, कृतयुगाचा सोडा, द्वापार युगाचा सोडा, पण आज व्यवहारामध्ये सुद्धा तो परमात्मा किती कार्य करतो. कुणाच्या जीवनामध्ये चिंता ठेवीत नाही. आज चिंता ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. तुम्हा आम्हाला चिंता आहे, नित्य उठून या खावयाची चिंता, काय खावं. देवाला चिंता आहे. जेव्हा कौरव संपले तेव्हा चिंता निर्माण झाली, पांड्य यादवांना कसं संपवायचं. पण भगवान बुद्धिमान आहे. भगवंतानं विचार केला, गांधारीकडे जाऊ. भगवान गांधारी समोर आले. गांधारीनं डोळ्यावरची पट्टी काढलेली होती दुर्योधना करता. समोर कृष्णाला पाहिल्याबरोबर गांधारीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि मोठ्यानं ओरडली, कृष्णा, माझ्या कुळातला तू कुणी शिल्लक ठेवला नाही ना, मी सुद्धा तुला शाप देते, तुझ्याही कुळातलं कुणी शिल्लक राहणार नाही. ऐकल्याबरोबर भगवंतानं गांधारीचे पाय धरले, आई साहेब, याच्याकरता तुमच्याकडे आलो. मला ही चिंता होती, यादव कसे संपवायचे. बरं झालं तुम्ही शाप दिला, आता मला चिंता राहिली नाही. पूतना मारली, चिंता ते पळाली, डोंबळा बाहेर. बरं, त्याच्यानंतर मांबळ भटाची फजिती, त्यानंतर तृणावर शकटासमोर आला, म्हणजे चिंता पळून जाते, पण परत आल्याशिवाय राहत नाही. हा व्यवहार आहे. व्यवहारातही हे वाक्य जर पुन्हा 2-3 वेळा सांगितलं तरी तुमच्या लक्षात सहज येईल की पळून गेलेली कधी ना कधी परत आल्याशिवाय राहत नाही. समजेल ना? पळून गेलेली कधी ना कधी परत आल्याशिवाय राहत नाही. नाही समोर आली तरी ना कोर्टात का होईना. पण साधूच्या जीवनामध्ये अवघी चिंता वाढली. त्याचं कारण चिंता नाहीशी करणारा जर कोण असेल तर भगवान आहे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता नाही, समर्थाची कांता कोणाला मागे. सरळ सरळ भगवान म्हणताय. याच्याही पुढे साध्या सोप्या भाषेमध्ये की आवडीने भावी हरणाम बेसी तुझी चिंता त्याची सर्व तुकोबारायनंतर खरं सांगू का, हरी आला आता
दुसरी गोष्ट आपल्याला काय न्यायला येईल तेव्हा आपल्याला सोडवणार कुणी नाही, फक्त एका चक्रपाणी वाचवूया, त्याच्याशिवाय कुणी सोडवणार नाही. तिसरी गोष्ट आपण सुखाकरता एवढे रात्रंदिवस प्रयत्न करतो, पण सुखाच्या ऐवजी दुःखच पदरात पडतं आणि कमी दुःखे सांगू घेते. पण सुख देण्याचं सामर्थ्य आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख होय. कारण तो सर्व सुखाचे आगर आहे. सुखरूप पैसा दुधात कोण सांगा माझ्या पांडुरंगा झाली का देऊ, असा परमात्मा त्याला पाहण्याकरता माऊलीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. विचार असा केला, आपण जरी ज्ञानाचे गुरु असलो तरी ज्ञानानं परमात्मा कळतो आणि भक्तीनं परमात्मा दिसतो. अगदी काय ज्ञानानं परमात्मा कळतो, कसा अशब्दम तस्पर्शम रूपम खडोबीजन्मा म्हणजे कळेल कसा आहे ते कळतं, पण भक्तीनं तो प्रत्यक्षात दिसतो. म्हणून ज्ञानदेव भक्तीमध्ये उतरले माऊली, आणि भक्तीत उतरल्यानंतर आपल्या खांद्यावर पताका घेतली, पंढरीची वाटचाल सुरू केली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगरी. पण जाताना सुद्धा आपल्यासारखं सरळ गप्पा मारीत निघाले नाही. कही येता देखेन माझा पाय बाप, घटका पोटे दिवस लेखी दरोनिया. प्रेमाचं हे वैशिष्ट्य, दोन अपूर्ण जीवांना एकजीव करण्याकरता जी विलक्षण तळमळ लागते ना, तिला प्रेम असं म्हटलं जातं. ही प्रेमाची व्याख्या आहे. प्रेमाचे बरेचसे प्रकार उज्ज्वल नीलमणी वगैरे ग्रंथांमधून आलेले आहेत. आपल्याला इतकं थोडं जायचं नाही, मुद्दा एवढाच पाहायचा आहे की त्याला सुद्धा याची आवड असते, म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि यांना सुद्धा त्याची आवड असल्यामुळे घटका मोठे दिवस लेखी धरून ही दोघांची जी तळमळ आहे त्याला म्हटलं जातं प्रेम. प्रेम शब्दाचा अर्थ दिवाळी आता समजा आली, मग अशा वेळेला मुंबईला कामाला असला ना तर आई प्रत्येकाला विचारते, आमचा बाळा भेटला होता का, कधी सुट्टी मिळणार आहे, कधी येणार आहे, मी त्याच्याकरता लाडू करंज्या वगैरे करून ठेवणार आहे. तिची तळमळ असते, तो कधी भेटतोय कधी भेटतोय, आणि याची तळमळ असते कधी राजा मिळेल, म्हणजे आईच्या हातचे दोन घास खायला मिळतील. या दोघांची जी तळमळ त्याला म्हटलं जातं प्रेम. प्रेम शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं माऊली नाचत बागडत पंढरीची वाटचाल करतायत. रावळात गेल्याच्या नंतर एक वार असं भगवंताकडे पाहिलं, कारण का सावळं परब्रह्म आहे. प्रत्येकाच्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. सर्वमा आवाला आईचाची काळा अनादी बहु काळा असा दिसेल, परंतु जर संतांच्या दृष्टीनं पाहिलं तर पंढरपुरीचा निळा लावण्याचा पाहण्याच्या दृष्टीमध्ये फरक आहे. आणि त्या दृष्टीनं सावळं परब्रह्म असल्याचा भाग झाला. माऊलींनी डोळे भरून त्या परमात्म्याकडे पाहिलं आणि बाहेर सगळ्यांना सांगायला लागले, कळलं का, जो योग्यांना सुद्धा दुर्लभ होता तो परमात्मा मी आज पाहिला. योगिया दुर्लभ तोम्या देखीला साधनी. योग्यांना दुर्लभ असताना माऊलींच्या शब्दात खोच आहे. योग्यांना दुर्लभ आहे म्हणजे बाकीच्यांना सुलभ आहे का असा अर्थ नाही. योगाला काय करावं लागतं, हा योग शास्त्राचा अभ्यास करा म्हणजे कळेल. असा परमात्मा मी पाहिला. आणि मग जपी तपी संन्यासी योगी हे सगळे विद्वान पंडित सगळेजण जमा झाले. मुद्दा कसा नीट आहे का, भगवान कृष्ण जेव्हा हरवले ना तर यशोदा प्रत्येकानं विचारायची, माझा कृष्ण देखील काय, कुणीतरी सांगा गे सांगा. प्रत्येकाला कुणाला एका जनार्दनी माय घरोघरा प्रती जाय. प्रत्येकाच्या घरी मग जपी असेल, कपी असेल, संन्यासी असेल, योगी असेल, ज्ञानी असेल, प्रत्येकाला विचारायची, माझा कृष्ण पाहिला का, माझा कृष्ण पाहिला का. त्यांनी सांगितलं ऐकलंय, पाहिला नाही. आम्ही आतापर्यंत त्याच्याबद्दल ऐकलंय, पाहिलं नाही. पाहण्याकरता भक्त असावं लागतं. ज्ञानोबाने म्हणले मी पाहिलाय, मी पाहिलाय. सगळ्यांनी विचारलं, माऊली तुम्ही त्याला पाहिलाय का, ते साधा नाही पाहिला, डोळे भरून पाहिला. कारण का बाकीच्यांना डोळ्यामध्ये जागा असते इतर पाहायला. लक्षात घ्या,
बाकीचं पाण्याकरता समजा का विना आपण कार्तिकीला आळंदीला गेलो म्हणून सगळ्याच माणसं कीर्तन प्रवृत्तीला जातील असं नाही. रात्र पुढं काढायची हे नदीच्या पलीकडे यावं लागतं. बाकीचं पाण्याकरता त्याच्या डोळ्यात जागा असते. ज्ञानोबराने सांगितलं मी त्याला डोळे भरून पाहिला. मग पाहिला तर तो कसा आहे तेवढं सांगाल का? माऊली म्हटले तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. तीन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. जेवढं जमेल तेवढं आपण अभ्यास, कारण अख्खा अभंग तर सांगणं शक्य नाही, कारण अभंग मार्मिक आहे. आता सत्य हे पहिलं पद घातलंय, पण तुमच्या आमच्या दृष्टीनं सत्य काय? चक्षुर्वै सत्य, जे डोळ्यानं दिसतं ते सत्य. हा आपल्याला येत जसं कोर्टामध्ये पुरावा पाहिजे तसं आपण म्हणतो डोळ्यानं पाहिलं ते सत्य, पण त्याला सत्य म्हणता येणार. कारण जर डोळ्यानं पाहिलं ते सत्य तर जगामध्ये असत्य काहीच राहणार नाही. जगामध्ये असत्य काहीच राहणार नाही. आणि असत्य जर नसेल तर पुन्हा सत्य म्हणायची काय गरज आहे? आता साध्या सोप्या भाषेमध्ये जर परमात्मा मुळातच सत्य आहे, म्हणजे नारायण हा मुळातच सत्य आहे, तर पुन्हा सत्य नारायण असं म्हणायची गरज काय? शब्द ऐका वाटतंय तसं या ठिकाणी डोळ्यानं दिसतं ते खरं असतंच असं नाही. आमच्याकडं रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी, सकाळी राम जन्माचं कीर्तन झालं आणि संध्याकाळी मुंबईकरांनी नाटक ठेवलं. नाटक आता मुंबईला राहत होते, कामाला असल्यामुळे त्यांनी ते नाटक बसवलं. आता त्यांची बायका मुलं गावाला असायची.
आपला नवरा नाटकात काम करणारे म्हटल्यानंतर काय सांगायचं, सगळ्यात पुढे जाणारं होतं बाई. नाटक सुरू झाले, त्यांनी नाटकामध्ये स्त्रीपात्र करण्याकरता ते नटी आणली होती. स्त्रीपात्र चालू म्हणजे काम चालू, नाटक चालू आहे, ही बाई सगळ्यात पुढे बसलेली, आपला नवरा काम करतोय, आपला नवरा काम करतोय, आणि नेमकं प्रेमाचा सीन आला आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घातला. कळलं? त्या नटानं आणि नटेने एकमेकांच्या गळ्यात हात घातला. या बाईला राहवलं नाही, ही उठली आणि स्टेजवर गेली. आता मला कळलं तुम्ही सारखे मुंबईला का जाता. त्याला हाताला धरून घरी नेलं, अर्धच नाटक झालं. कारण जे डोळ्यानं दिसलं ते सत्य, चक्षुर्वै सत्य हा भाग आहे. त्याच्याही पुढे सांगतो, सत्य हे फार कटू असतो, बचवणं इतकं सोपं नाही. एक सार्वभौम राजा होता, पण गावामध्ये म्हणजे राज्यामध्ये सुद्धा कुणीतरी चोरीला असतंच. आणि म्हणून तो राजा राहिला, तो मनुष्य, महाराज तुमच्यासारख्या सार्वभौम राजाला असा साधा पोशाख तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला इंद्राचा पोशाख पाहिजे. राजाने सांगितलं, इंद्राचा पोशाख मिळवायचं म्हणजे स्वर्गात जावं लागेल, आणि मेल्याशिवाय तर स्वर्ग दिसत नाही. आपल्याला मी आणतो, खर्च आहे त्याला. राजा म्हणला ठीक आहे, काय लागेल ते पैसा घे, खर्च देतो, पण घेऊन ये. यासाठी तुम्हाला एक बंगला द्या बापू, रात्री मी साधना करतो, साधनेनं स्वर्गात जातो, इंद्राचा पोशाख घेऊन येतो. बस यानं फक्त पैसे घ्यायचं काम केलं. पोशाख वगैरे हा काही बाब नाही. चौथ्या दिवशी धरून पाठवला, पोशाख ठेवण्याकरता चांगली पेटी आणा. चांगली रत्नजडीत पेटी आणली. राजाने सांगितलं मला पोशाख घालू तर पाहू दे. नाही, मला दरबारामध्ये सगळ्यांच्या समोर तो मला पोशाख घालला. आणि 7व्या दिवशी दरबार भरला. यानं ती पेटी अशी मध्ये ठेवली. राजाला सांगितलं महाराज तुमचा मुकुट काढा. राजानं डोक्यावरचा मुकुट काढून बाजूला ठेवला. यानं पेटीचं झाकण उघडलं. पेटीमध्ये काहीच नाही, फक्त नाटक केलं हात घालण्याचं, आणि असा मुकुट उचलून राजाच्या डोक्यावर ठेवला. मुकुट नाही, काही नाही, पण तरी सुद्धा डोक्यावर ठेवला. आणि सांगितलं पहा, जो खऱ्या आई वडिलांचा असेल ना त्यालाच हा मुकुट दिसेल. काय शब्द वापरला? खऱ्या आई वडिलांचा असेल त्याला मुकुट दिसेल. सगळी लोक माणसं मान डोलवायला लागली, वा वा वा, काय मुकुट आहे, काय रंग आहे, काय पाचोय, काय पातळ बसवलेली आहे. यानं असा राजाच्या अंगावर हात केला, राजाचा शर्ट काढला, विटीत हात घातला, नुसता अंगावरून हात फिरवला. राजा उघडा, पण एकालाही ताकद नाही झाली म्हणायची. महाराज इंद्राचा पितांबर आणलाय, राजाला नग्न उभा केला, ताकद नाही. शेवटी यानं सांगितलं महाराज माझी इच्छा आहे नगरामधून आपली मिरवणूक काढावी. राजा सुद्धा बोलू शकत नाही. राजाची नग्न मिरवणूक काढली. ती मिरवणूक पाहायला एक पुरुष आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन आलेला. त्यानं सांगितलं बाबा राजा तर त्यांना बोलू नको, मला रोखली. याचा अर्थ एवढा, सत्य हे कटू असतं, हे पचवणं एवढं सोपं नाही. म्हणून पहिला शब्द वापरलाय सत्य. परमात्मा सत्य आहे. का सांगावं लागलं? कारण कोणत्याही वस्तूची सिद्धता ही लक्षण आणि प्रमाण या दोन गोष्टीशिवाय होऊ शकत नाही. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. आणि मग लक्षण कशाला म्हणावं? असाधारण धर्म लक्षण अन्यत्र राहू शकत नाही, त्याला म्हटलं जातं लक्षण. पण ते लक्षण सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये 3 दोष नसावे. एक अतिव्याप्ती, दुसरा अव्याप्ती आणि तिसरा असंभव. हे 3 दोष वर्जन करून निर्दोष लक्षण सांगावं लागतं. बराचसा भाग याच्याकरता विचारत आहोत काय कशाला म्हणायचं. त्यांच्यासाठी काय म्हणजे जिला शिका असतात ती काय साधं सगळं लक्ष. पण बाकीच्या प्राण्यांवर सुद्धा ते लक्ष जाईल ना. म्हशीला शिंगा असतात, बैलाला शिंगा असतात, शेळीला शिंगा असतात. याला अतिव्याप्ती दोष म्हटलं जातं. ठीक आहे, दुसऱ्याला विचारलं काय कशाला म्हणतात? जिला शिंगे असतात पण तांबडी असते ती गाय. आता शिंगे असतात आणि तांबडी असते, पांढरी सुद्धा गाय असते, काळी सुद्धा गाय असते. त्याच्यावर ते लक्ष जाणार नाही. याला अव्याप्ती म्हटलं जातं.
आणि तिसरं एक खूण जिला आहे तिला म्हटलं जातं काय तर गायीचे खूण विभागलेले असतात म्हणून तो त्याला असंभव म्हणावा. गायीचं निर्दोष लक्षण सांगायचं असेल शास्त्रा शृंगादिमत्व वो लक्षण. शास्त्रा म्हणजे गळ्याजवळ असणारी पोळी, सगळ्याच्या गळ्याला सुद्धा पोळी असते पण त्याला शिंग नसतात म्हणून गळ्याजवळ असणारी पोळी आणि शिंग जिला आहे तिला म्हटलं जातं काय हे तिचं निर्दोष लक्षण आहे. तसं परमात्म्याचं निर्दोष लक्षण सांगताना सत्य, ज्ञान आणि आनंद हे 3 शब्द वापरले. म्हणून पहिला शब्द आपण पाहतो आहोत सत्य. किती महत्व या सत्याला आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये 190व्या श्लोकात मंत्र आलेला आहे ऋतम च सत्यम चाविदा तपसो जायत. ऋतम म्हणजे या सृष्टीपूर्वी ऋतम आणि सत्य हे दोनच होते आणि त्याच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली. त्याच्या पुढच्या मंत्रात त्याने असं लिहिलंय सत्यनोत भीता भूमी, सत्यापासून या भूमीची उत्पत्ती झाली. आणि त्याचं भाषांतर आमच्या तुकोबारांनी केलंय सत्या परता नाही धर्म सत्यतेची परब्रह्म. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये असं वर्णन आलेलं आहे 1000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य एका पारड्यात आणि एक सत्य बोलण्याचं पुण्य एका पारड्यात तर सत्य अधिक बनलं एवढं महत्व सत्याला आहे. मनुस्मृती पहा म्हणून सांगतो सत्य ब्रूयात प्रिय ब्रूयात. माणसानं सत्य बोलावं पण प्रिय बोलावं. ब्रूयात सत्य व प्रिय. जर दुसऱ्याचं मन दुखणारं असेल तर सत्य असूनही बोलू नये. काय सांगितलं आहे एका मुलानं आपल्या आईला विचारलं आई खरं बोलणं म्हणजे सगळ्याला राग येतो नाही का. ती म्हणे बाबा कशाला रागी माणसानं नेहमी खरं बोलावं. तो मला मग मला खरं सांग. बाबा म्हणून 2 वर्ष झाली तरी तू अजून का लावते. ती म्हणजे मेल्या तुझं सत्य माझ्याजवळच आलं ना. दुसऱ्याचं मन दुखत असेल तर सत्य असूनही बोलू नये. भीष्माचार्य शरपंजरी पडले छातीत बाण लागलाय बाणाच्या डोकावर कथा सगळ्यांना माहिती. आणि भीष्माचार्यांचं निर्यात कसं होतं हे पाहण्याकरता सगळे ऋषी जमा झाले. कृपाचार्य वगैरे सगळी मंडळी 5 पाठव आलेले आहेत. आणि मग अशा वेळेला धर्मराजाकडे भीष्माचार्यांनी पाहिलं आणि सांगितलं धर्मराजा जाता जाता तुला एक महत्वाचा सल्ला सांगतो. सत्येषु यतितव्यम वा सत्यम ही परमं बलम. सत्य हे परम बल आहे आणि म्हणून सत्याचं आचरण कर असं भीष्माचार्य शेवटी सांगताय. म्हणून परमात्मा सत्य आहे. बाकी जे जे आपल्याला दिसतंय ते असत्य आहे. कशावरून तुम्ही म्हणता हा संसार जो तुम्हाला आम्हाला दिसतोय ना हा मुळात फलकट तो संसार हा फलकट आहे. याच्याही पेक्षा अजून अधिक बारकाईने जर पाहायचं झालं वाया येर झार हरी जग मुळात खोटं आहे किंवा असत्य आहे आणि परमात्मा सत्य आहे हे दर्शवण्याकरता वेदांतामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया आलेल्या आहेत. कारण जगाच्या ठिकाणी 6 विकार आहेत. उदाहरणार्थ जायते अस्ति वर्धते विपणिमते विचिक्षते अपक्षयते विनशती हे 6 विकार त्याच्या ठिकाणी आहेत.
परमात्म्याच्या ठिकाणी कोणताच विकार नाही, कारण तो मुळात कुठल्याही उपाधी नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. परमात्मा निर्विकार आहे, म्हणजे त्याला कुठलाच विकार नाही. आणि जगाच्या ठिकाणी हे 6 विकार आहेत. बर, काही माणसाचे मुळात जगही नाही आणि परमात्माही नाही असं मानणारी आहेत, ती शून्यवादी आहेत. शून्यवाद्यांमध्ये बौद्ध आहे, ज्या वगैरे ही मंडळी आहे, कारण त्यांचा सिद्धांतच असा आहे, सर्व शून्यम शून्यम, सर्व क्षणिकम क्षणिकम, सर्व दुःखम दुःखम आणि सर्व स्वलक्षणम, असे 4 सिद्धांत बौद्धांनी मांडलेले असल्यामुळं त्यांच्या दृष्टीनं सर्व शून्य, ते शून्यवादी. त्यांच्या दृष्टीनं जगही नाही आणि त्यांच्या दृष्टीनं परमात्माही नाही. त्यांना विचारले कसं काय शक्य आहे. छांदोग्य उपनिषदात, प्रश्नोपनिषदामध्ये एक सुंदर भाग आलेला आहे. प्रसंग असा आहे की उद्यालकानं त्याचा शिष्य श्वेतकेतू त्याला मी सांगितलं, बाळा समोरचं झाड कशाचं आहे. तर म्हणलं वडाचं झाड आहे, जापळ घेऊन ये. तर त्यानं वडाच्या झाडाचं फळ आणलं एवढंच. विचारलं ते फळ फोड, काय त्याच्या आतमध्ये. त्यानं ते फळ फोडलं, आतमध्ये काय म्हटलं, बी. फळाच्या आतमध्ये बी. सांगितलं ती बी सुद्धा फोड. त्यानं ते बी सुद्धा फोडली. म्हणजे बीच्या आतमध्ये काय, म्हणजे आतमध्ये काहीच नाही. फळाच्या आतमध्ये बी आहे, पण बीच्या आतमध्ये काहीच नाही. उद्यालकानं सांगितलं जे काहीच नाही त्याच्यापासून वडाचं झाड तयार झालं, तसं पूर्वी कुठेच नव्हते काही. हा शून्यवाद्यांचा शून्यवाद्यांचा सिद्धांत. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, तो जग मानतो पण देव मानत नाही. हा वर्ग आहे चार्वाकांचा. चार्वाक म्हणतो ऋणम कृत्वा ऋतम पिबेत. काय सण कर्ज काढा, पण सण चालले काय. एकदा पेला त्याला नेऊन चाळलं, त्याची 3 चिमट्या राग झाली. भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमन होता. याच भस्म झाल्यावर परत कसला जन्म घेऊन बसला. चार्वाकाचा सिद्धांत आहे आणि कोण सिद्धांत आहे त्याचा, त्याबद्दल वाद नाही. त्याचं भाषांतर नागबाबांनी केले. देहात्मवाद्यांचा योग, यथेच भोगावे भोग, कैसा स्वर्ग कैसा नरक, मेल्या मग कोणजन्मी. जग मानतो पण देव मानत नाही. नाही कशित नाम ईश्वरो नियंता. ईश्वर नावाचा नियंता जगाच्या पाठीवरच नाही. हा चार्वाकाचा सिद्धांत. तिसरा वर्ग असा आहे, तो जगही मानतो देवही मानतो. तो वर्ग आपला. आपण जगही मानतो म्हणून संसारात आहे आणि देवही मानतो म्हणून संसारात येतो. हा वर्ग आपला. पण चौथा वर्ग आहे संतांचा. ते फक्त देव मानतात, जग मानतच नाही. जग असती वस्तू प्रभा, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. कहा पगडारू देखे अनेरा, कुठं पाय ठेवू, जिथं दृष्टी जाईल तिथं तोच आहे, तोच पाहतात. त्यांना जग दिसत. हा चौथा वर्ग आहे संतांचा. आणि म्हणून सगळीकडे जर काय असेल तर सत्य तो परमात्मा, म्हणून त्याच्या घरचा सत्य. बर, जगही सत्य आणि परमात्माही सत्य असं जर मांडलं ना तर कार्यकारण भाव राहणारच नाही. जग हे कार्य आहे, परमात्मा त्याचं कारण आहे. हा कार्यकारण भाव राहणार नाही. पण जग सत्य मांडलं तर बद्ध सत्य होईल आणि बद्ध सत्य मानला तर त्या ज्ञानानं त्याची निवृत्ती होणार नाही. आणि ज्ञानानं निवृत्ती झाली नाही तर मोक्ष मिळणार नाही. आम्हाला सगळ्यांना भाजी जास्त आवडत, पण त्यांच्यामध्ये मजा येते. वेदांत म्हणलं ना माझा पाठ. उदाहरणार्थ काहींच्या दृष्टिकोनातून आता समजा आपण कालला श्रावणी सोमवार, मग अशावर आपण उपवासाला काय करायचं तर केळी खायची. उपवासाला केळी. मग आपण सांगताना काय सांगायचं, त्या परमात्म्यापासून हे सगळे निर्माण झाले आणि म्हणून ते परमात्मा स्वरूपच आहे, त्याच्याकडून ते वेगळं नाही. नाही शास्त्रकार येणार ते मला खाऊ ती केळी कशापासून झाली, म्हणजे केळीच्या झाडापासून झाली. मग केळी खाण्याऐवजी केळीचं झाड खाल्लं तर चालेल काय.
केळीच्या झाडापासूनच केळी झाली ना, सगळं सारखंच आहे ना. केळी खाण्याच्या वेळी केळीचं झाड खाल्लं तर चालेल का? वाद आहेत त्यांचे, न्यायशास्त्रकार वेदांत शास्त्रकार यांचे वाद आहेत. आणि वेदांताचे ग्रंथच भरपूर आहे, विचार सागर आहे, वृत्ती प्रभाकर आहे, अद्वैत मकरंद आहे, भागवती आहे, त्याच्यानंतर सर्वमत खंडन आहे, ब्रह्मविद्यारस आहे, बरेचसे वेदांताचे ग्रंथ आहे. ते एवढं पाहायला म्हणजे आपल्याला एक जन्माचं शक्य नाही. त्याला मागे बहुधा जन्मी बरेच जन्म मागे घालवावे लागतात, एवढं हे सगळं कळत इतक्या सहजासहजी नाही. किंवा मुद्दा आपला चाललाय सत्य. पण दुसरी गोष्ट अशी, परमात्मा हा सत्य आहे हे कळण्याकरता प्रातिभाषिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता अशा 3 सत्ता सांगितल्या गेलेल्या आहेत. याचा विचार बराचसा येईल. पण सत्य हे सांगितल्याच्या नंतर न्यायशास्त्रकार पुढे आले. ते म्हणजे अहो आमचा आकाश सत्य आहे, आमचा परमाणू सत्य आहे. कारण आकाश सत्य का? सगळीकडे जिथं दृष्टी जाईल तिथं आकाश आहे ना. आकाश आजही उद्याही काय स्वरूपे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. फार सोपं सांगतो मी, थोडक्यात सांगतो. सगळीकडे आकाश आहे आणि म्हणून ते सत्य आहे. मग हे चुकीचं ठरावं याच्याकरता पुढचा शब्द टाकलाय ज्ञान. आकाश जरी सत्य असलं तरी ज्ञान स्वरूप नाही ना, कारण ते जड आहे आणि जडाच्या ठिकाणी केवळ अज्ञान असतं. हा माईक जड आहे, कीर्तन सप्त्यावर उचलून ठेवला तरच बाजूला जाईल आणि नाहीच कुणी उच्चारला तर पुढच्या सप्त्यापर्यंत इथं राहील. जडाच्या ठिकाणी अज्ञान. आणि म्हणून त्याचं म्हणणं फोडलं. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानेश्वरीमध्ये कुणाकुणाची म्हणणं कसं फोडलंय हे बारकाईनं कळलं पाहिजे. सांख्य शास्त्रकारांचं मत असं आहे, प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून सृष्टीची उत्पत्ती आहे. त्यांना विचारलं दोघांपासून का? ते म्हणजे समजा मुलाला विचारा, तुझ्या आईचा का? एकट्या आईचं नाही. बरं वडिलांचा का? एकट्या वडिलांचं नाही. म्हणजे आई बापा विना मुलाची उत्पत्ती नाही. बरोबर. एकाला कारण लागतं, एकाला निमित्त लागतं. काढून झोपे वाचायला कारण आणि निमित्त. आणि म्हणून त्याच्या करता दोघांपासून तेवढा ज्ञानोबारांनी समजून सांगितलं. कारण ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून सृष्टीची उत्पत्ती झाली. हे सांख्य शास्त्रकाराचं मत ज्ञानोबारांनी खोडून काढलं. ते म्हणजे दोघांची गरज नाही, मज एकाचा विस्तार ते सांगितलं आहे का? त्यांना विचारलं एकाचा विस्तार एकट्यानं कसं काय केलं? ते म्हणजे छांदोग्य उपनिषदात वर्णन आले. उडी नावाचा किडा आपल्या तोंडातून तंतू बाहेर काढतो, त्याचं असं जाळं पिळतो आणि त्याच्यातच राहतो. आपुलीच आवडी धवणी खेळल्या आपापुना ते व्याले रे, त्याला म्हणायचं एकाचा विस्तार. म्हणजे असे वादविवाद याचे माझ्या तिथून याच्यामध्ये आहे. त्याच्यात चांगला पाहिजे. आपल्याला एवढं आवड म्हटलं नाही दुसऱ्या गोष्टी असल्या ना मग चालतो. आणि म्हणून सांख्य नैयायिकांनी आकाश आणि परमाणू हे सत्य मानलं, पण ज्ञान स्वरूप नाही म्हणून दुसरा ज्ञान हा शब्द वापरला. सत्य ज्ञान हा दुसरा शब्द आहे. आता भाग असा की यांच्या सांख्याच्या दृष्टीनं कुटस्थ म्हणजे आत असणारा तो परमात्मा, त्याच्या दृष्टीनं तो ज्ञान स्वरूप आहे. कुटस्थ म्हणजे आत्मा, ज्ञान स्वरूप आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये 2 पुरुष सांगितले. एक क्षर आहे, दुसरा अक्षर आहे. स्वामीभूम पुरुषो लोके क्षरच्या अक्षर एकच. क्षर पुरुष, अक्षर पुरुष. आता क्षर पुरुष कसा आहे तर तो आंधळा आहे, वेडा आहे आणि पांगळा आहे. म्हणजे ना माझ्या बरोबर ना, आंधळा आहे, वेडा आहे आणि पांगळा आहे. या तिन्हीचं चिंतन मांडायला फार वेळ आहे. मनुष्य आंधळा कधी असतो? 5वी सत्ता, 5वी बळ आणि 5वी संपत्ती असली की डोळे असूनही आंधळा असतो. आणि धृतराष्ट्र केवळ डोळ्यानं आंधळा नाही, या 3 गोष्टींना आंधळा आहे. आणि आंधळ्याचे शिष्य आंधळेच असतात हा सिद्धांत आहे. गांधारीला डोळे असूनही पट्टी बांधली का?
आपल्या नवऱ्याला दिसत नाही, आपण पाहायचं नाही. आणि मग तुला द्रौपदीच्या ठिकाणी ऐकू आल्या नाही का? नसेल दिसत. पण आपल्यासारख्या एका स्त्रीवर भर सभेमध्ये अत्याचार चालला असताना ही गप्प बसते. बरं भीष्माचार्य सुद्धा कुठं राजदंड हातात असताना फक्त मान वळवतात, त्यांना थांबवता आलं नाही. बरेचसे सांगताय काय का वाटताय. आणि म्हणून त्याच्या दृष्टीनं तो आंधळा आहे. बरं वेडा का? तो विषयांच्या नादी लागलाय म्हणून तो वेडा आहे. त्याने हे 5 विषय, तर या 5 विषयांबद्दल पाहिजे तेवढं बोलता येण्यासारखं आहे. पण याला कळायला पाहिजे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे बदल जाती. आणि म्हणून वेडा. आणि पागळा का? तर अष्टधा प्रकृतीच्या नादी लागल्यामुळं याला काहीच करता येत नाही, म्हणून हा पागळा आहे. शरीर पुरुष वेडा आहे, आंधळा आहे, पागळा आहे, या 3 गोष्टी. पण अक्षय पुरुष जो आहे तो मात्र सर्वांगण सांग, जे सर्वांगानं चांगला आहे त्याला स्फुटस्थ म्हटलेलं आहे. आणि याच्या दृष्टीनं तो ज्ञानी आहे. पण माऊलीने सांगितलं नुसतं ज्ञानी असून काय उपयोग, अनंत नाही. म्हणून 3रा शब्द अनंत वापरला. आता मी पहिल्या सुरुवातीला अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे 3 याच्यात कसे येतात हे सगळं पाहायचं म्हटलं तर अजून तास 2 तास जाईल. हे तास 2 तास जाईल. दुसऱ्यांवर हे लक्ष जाऊ नये याच्याकरता हे शब्द कसे वापरले हे पाहायचं ठरलं तर. पण मागे एकदा बोललो असेल, रामायणामध्ये आपण जर पाहिलं ना तर 4 रावण आहेत. रामायणामध्ये 4 रावण आहेत. तर ते 4 रावण कुठं आलेत रामायणात हे कळण्याकरता सुद्धा शोधदृष्टी असतात. उदाहरणार्थ पहिला शाप दिलेला आहे रुद्रेनं विष्णूला, माझ्या पतीला कापट्यानं मारलं ना तर त्रेतायुगामध्ये माझा पती रावण रूपाने येईल आणि तुझी बायको अशीच पळून नेली जाईल. तो जालंधर रावण रूपानं आलाय, रामायणामध्ये शोधावा लागेल कुठं आलाय. त्यानंतर जय आणि विजय असे 2 जण आहेत, त्यांना शाप दिला होता. ते पुढे रावण आणि कुंभकर्ण झाले, ते कुठं आले ते पाहावं लागेल. नारदानं या शिवदूतांना शाप दिला की तुम्ही 2 राक्षस व्हाल. त्याचा माहिती आहे रामायणातली. कारण नारद महर्षी तपश्चर्या केली महाराज. नारदाला असं वाटलं आपण या तुझ्याबरोबर लग्न करावं विश्वमोहिनी बरोबर. अतिशय सुंदर दिसायला आले ते, पण विचार असा केला आपल्या रूपावरही भांडणार नाही. मग भगवंताला सांगितलं देवा आतापर्यंत मी काही मागितलं नाही, पण आज मी तुमच्याकडे मागायला. भगवान विष्णू म्हणतात माग, काय पाहिजे ते माग. तुमचं श्रेहरी रूप मला द्या. आणि श्रेहरी रूप म्हणल्यानंतर हरी शब्दाचा अर्थ आहे वानर. हरी शब्दाचा अर्थ आहे वानर. मग भगवंतानं नारदाला वानराचं तोंड दिलं, जा म्हटले. आता त्या काळात काय सर्वरी नव्हता. नारद येऊन बसले आणि मग विश्वमोहिनीनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं हे माकड कशा करता आले पुढच्या लाईनीमध्ये. हे तिथून पुढच्या लाईनीत जाऊन बसले. सगळ्यात शेवटी विष्णू बसलेले, त्याच्या गळ्यात तिनं हार घातला. यांनी डोकावून पाहिलं तो म्हणजे हा बाहेरून काळा तेवढा आतून काळ आहे. कालपासून मी प्रयत्न करतो इच्छा करता आणि यानं लग्न करावं. रागत रागानं बाहेर आहे. ते 2 शिवगण होते. ते म्हणजे नारदा खूपच राग धरू नका. का तुमच्या गळ्यात माळ घातली नाही, जरा आज या पाण्यामध्ये तुमचा चेहरा पहा. नारदानं तलावाच्या पाण्यात पाहिलं तर वानराला चोरलं नारदाला. आणि मग रागानं असे लांब झाले, रस्त्यावर उभे राहिले. तेवढ्यात भगवान रथामध्ये एका बाजूला लक्ष्मी, एका बाजूला विश्वमोहिनी असे घेऊन आलेले आहेत. नारदजी पुढे यायचं, जरा रथात बसा, मी सोडतो. तुला खूप काळा आहेस रे, मी तुला शाप देतो. जिच्या करता कालपासून मी प्रयत्न करत होतो तू ती घेऊन चालला असता. त्रेतायुगात सुद्धा तुझी बायको अशीच पळून गेली जाईल आणि तिला शोधण्याकरता वानराचं सहकार्य करावं घ्यावं लागेल. म्हणून रामायणात एक प्रसंग आहे ते. म्हणून रावण एवढे छान. तसा आपला भाग पाहताना
एक एक म्हणतं खोडलंय कसं पहा. परमात्मा ज्ञान सत्य आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्मा आनंद आहे. आता आनंद शब्दाचा अर्थ पाहताना ज्याला अंत नाही त्याला म्हटलं जातं आनंद. म्हणजे तो देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद असा व्यापक आहे म्हणून अंत. काल परिच्छेद नाही, सत्य तू विठ्ठला. देश परिच्छेद नाही, हरीची दासा हरी नाही तिच्या. आणि वस्तू परिच्छेद नाही, सर्वा घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी असा आहे म्हणून अंत. त्याला अंत नाही असा आनंद. दुसरी गोष्ट, अंत शब्दाचा अर्थ आहे नाश. परमात्म्याला कुठल्याही प्रकारचा नाश नाही. नाश तीन प्रकारचा, स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परता नाश. आता याला जर जन्मच नाही तर नाशाचा प्रश्न येतच नाही. कारण का व्यवहार उपजेते नाशे, पण इथं याला जन्मच नाही. रामायणामध्ये प्रसंग आलाय, शंकराचं लग्न ठरवलं नागाने, शंकर पार्वतीचा. माझा एक मोठी याच्यामध्ये याचं झालं नाही त्याने दुसऱ्याचं ठरवलं. नागाचं झालं नाही, नागाने शंकर पार्वतीचं लग्न जमवलं. आणि तो ब्रह्माला फेऱ्या घालायच्या. ब्राह्मणानं सांगितलं 3 पिढ्यांचा उल्लेख करावा लागेल. पहिलं तुमच्या बापाचं नाव सांगा. भगवान शंकर म्हटले जिथं बापच नाही तिथं नाव सांगू कुणाचं, कारण जन्मच नाही ना. मला नारद पळत आले म्हणजे असं चालणार नाही. गजेश्वर फेऱ्या मारता येणार नाही, पार्वती मिळणार नाही. अरे पण बाप कुणाचं नाव सांगू? ब्रह्मदेवाचं सांगा. ब्रह्मदेव माझा बाप कसा? म्हणजे लग्न लावण्यापुरता काय अर्थ ते? नारद सांगताय. मग पहिल्या फेरीला बापाचं नाव ब्रह्मदेव, दुसऱ्या फेरीला आजोबाचं नाव विष्णू, तिसऱ्या फेरीला विचारलं पंजोबाचं नाव काय? भगवान शंकर म्हणजे सगळ्यांचा पंजोबा मीच आहे. लग्न लावायचं तर लावा, नाही तर निघा. जन्मच नाही. आणि जन्म नाही म्हटल्यानंतर त्याला नाश नाही, म्हणून स्वभाव नाश नाही. हा सगळ्यांचा आश्रय आहे, याचा तुम्ही आश्रय नाही म्हणून आश्रय नाश नाही. आणि तिसरा परता नाश, याला कुठलाही नाश नाही, तो आनंद. ज्ञान म्हणजे सत्य, ज्ञान, आनंद असा जरी असला तरी तो कसा आहे? नाही रूप वर्ण गुण देते. त्याला रूप वर्ण गुण काही नाही म्हणून त्याच्याकरता तो शब्द आला. आणि ज्याला पाहिलं तो हा शब्द आहे श्री आली. हा पाहिला म्हणून श्री आली. आणि तो कसा आहे तर नाही रूप वर्ण गुण देते. बरं, जेथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण याला नाम नाही. बरं, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. असा असणारा परमात्मा, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, असा असणारा परमात्मा, तो निर्गुण परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात. त्याला मी डोळे भरून पाहिला अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
त्या परमात्म्याला पाहताना स्वतःचं अस्तित्व विसरला तरच त्याला डोळे भरून पाहता येतं. स्वतःचं अस्तित्व विसरला तर साध्या सोप्या भाषेमध्ये एक बाई घरामध्ये लोणचं घालत असलेली ते लोणचं भरायला बाजूला अशी बरणी आहे आणि लोणचं करायचं काम चाललंय, त्याच्यात मसाला वगैरे टाकून चाललेलं. तेवढ्यात तिची मुलगी पळत आली. तिचं नाव होतं हरणी. जुन्या काळातली नाव आहे. ती हरणी पळत आलीसाठी ताई हे राहुली अगं वाण्याची वरात आली, काय रथ सजवलाय म्हणून सांगू, 5000 बल्ब लावले त्याला, घोडे आहेत, वेगळा वगैरे नाचतोय, हे सगळं तिनं सांगितलं. चल मी वरात पाहायची म्हणून ती स्वतःला एवढी विसरली की जी मुलगी तिला सांगत होती हरणी, त्या हरणीला उचललं आणि वरती शिक्क्यावर ठेवलं. म्हटलं काय ऐकता, जी पोरगी सांगत होत आईचं तिला उचललं आणि शिक्क्यावर ठेवलं आणि ज्या बरणीमध्ये तिला लोणचं भरायचं होतं ती बरणी अशी बगलीत घेतली आणि ओट्यावर वरात पाहायला आली. आणि त्या बरणीला सांगायला लागली, हरणे काय सुंदर वरात आहे, अशी वरात मी तुझ्या नवऱ्याला काढायला सांगणार आहे. ऐकल्यानंतर शेजारची काकू म्हणली, काकू हरणी आहे का बरणी आहे ते पहिलं पहा. स्वतःच अस्तित्व विसरल्याशिवाय देवाला डोळे भरून पाहता येत नाही. म्हणून पाहता म्हणजे पाहणारा, पाहणे दुरी सार्वज्ञा, ही त्रिपुटी सबकी पाहिजे. ज्याला पाहायचंय तो पाहणारा आणि जे पाहिलंय ते ही त्रिपुटी. ज्ञान तुकोबाराय सुद्धा म्हणतात, सांडलेली त्रिपुटी ती पोहोचलेला त्रिपुटी सांडली पाहिजे. कारण ज्याला पाहायचंय तो मुळात जे स्वसव्य त्या प्रकाश रूप आहे. उपनिषदातली एवढी प्रमाणे आहेत ना, कारण का उपनिषदामध्ये तमेव मानतो तसं माझा सर्वविध विवाद. कारण का तो स्वतः प्रकाशमान. एकच उदाहरण सांगेल, जास्त वेळ घेणार नाही. उदाहरण असं आहे की एक मनुष्य सूर्याला म्हणायला लागला, अरे बाबा तुझ्या राज्यामध्ये अंधार आहे, हे काही बरं दिसत नाही. सूर्यानं विचारला, अंधार काय भानगडे, तुम्हाला अंधार माहित नाही, रात्रीच्या वेळेला असतं ते, तुम्हाला रात्र काय भानगड, आणि सूर्याला रात्र काय कळायचं, तुम्हाला रात्र म्हणजे काय, अरे ते काळं असतं ते. सूर्य परत म्हणा काळं म्हणजे काय, एवढा मावळत तुला काळा बाजार कळत नाही, ढवळा बाजार कळत नाही. तुला पाहायचंय अंधार कशाला म्हणतात, चल माझ्या बरोबर. त्या सूर्याच्या कानाला धरलं आणि खडाळ्याच्या बोगद्यात आणलं. सूर्याच्या कानाला धरलं आणि खडाळ्याच्या बोगद्यात आणलं. सूर्य बोगद्यात डोकावून पाहायला लागलाय, कुठे अंधार. आता सूर्य जर बोगद्यात आला तर अंधार राहील का,
तसा तो निज ज्योती त्याची ज्योत जेवढा प्रकाशमान होते तेवढा अवघा जनी प्रकाश सगळीकडे त्याचा प्रकाश पडला जातो हा भाग आहे. म्हणून त्याच्याकरता त्याला पाहायचं असेल तर पाहता पाहणे दुरी सारोया स्वतःचं अस्तित्व विसरा. आपल्याला स्वतःचं अस्तित्व विसरता येत नाही. आता मी का होईना जरी कीर्तनाला आलो असतो तरी सगळे लक्ष चपलांवर आहे. काय म्हणतो सांगण्याचा मुद्दा असा आहे आपण जर फक्त नुसतं शरीरानं असेल मनानं नसेल तर त्याला महत्व नाही. असा परमात्मा माऊलींनी डोळे करून पाहिला. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण आकाशाचंही पाहून असणारा असा परमात्मा. मागच्या मी तर तुका आकाशा एवढा याच्यावर बोलताना हे सांगितलं की अणूपेक्षाही लहान आकाशापेक्षाही मोठा. म्हणून श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये अणोरणीयान महत्व मह्यान अणूपेक्षा लहान आकाशापेक्षा मोठं म्हणून गगनाचे प्रावरण. प्रावरण म्हणजे पांघरून. पांघरून हे आपल्यापेक्षा मोठं असतं. म्हणून 21 स्वर्ग वगैरे त्याच्या पोटामध्ये आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा हरी असा व्यापक असल्यामुळं तो सत्य आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो अनंत आहे. त्याला मी डोळे भरून पाहिला. असं थोडक्यामध्ये चिंतन आपल्या समोर मांड. ही सर्व टाळकरी मंडळी अतिशय सुंदरतेने साथ केली. भगवान त्यांना उदंड आयुष्य देव. महाराजांमुळे हा योग येतोय. खरं काय त्यांचं माझ्यावर प्रेम काय मला तर येत नाही काही ते म्हणतात येत नाही. काही प्रेम असेल माझ्यावर ते भूमीत असतात. ते मला काय येतंय ते म्हणजे काय येत नाही म्हणून या असं. कारण का सगळी पंचपापान घातली ते एखादं लोणचं असावं या दृष्टीनं ते मला भूमीत असतात. आणि म्हणून आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळते. भगवान त्यांना उदंड आयुष्य देऊ. आमच्या बाबांचं विशेष आहे एकट्यानं निवडणूक लढवलं. त्यांनी कुणाशी युती सुद्धा केली नाही एकट्यानं. आणि म्हणून त्या दृष्टीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा 7 ते 9चा कार्यक्रम पहिला दिवस त्यामुळे मी वेळेत संपवला. वेळेत का संपवला याचं कारण सांगतो. मला येत नाही अशातला भाग नाही. मी एक शब्द घेतला असताना नुसता सत्य तरी 2-3 दिवस बोललो. 2-3 दिवस पण मी का टायमात संपवलं. माझे ड्रायव्हर मला सांगत असतात महाराज तुम्ही किती शहाणे असला ना तुम्ही लवकर संपवीत जा. का कारण ऐकायला आलेले जे असतात ते पुढं असतात पण पुढच्या कार्यक्रमाला आलेले शिव्या देतात. याचं कधी संपतंय याचं कधी संपतंय. आणि चांगलं खायचं सोडून शिव्या का खातात म्हणून काय बाकी दुसरा काय प्रश्न नाही. अगोदर चिंतन मांडायला पाहिजे ग्रंथ अभ्यासात आहे. मला दुसरं काम नाही काय सगळे ग्रंथ. आणि ज्या महात्म्याकडे शिंदे स्वामी आलेल्यानंतर त्यांनी उपनिषद शिकवताना सुद्धा क पासून ठ पर्यंत कटोपनिषद तर क पासून ठ पर्यंतची शब्द आहेत अक्षर याची व्याकरण चालू दाखवलं 1 महिनाभर. विद्वान म्हणून सांगलेल्याला विचारू नका पोचलेला विचारित जा. चाललाय त्याला विचारू नका. माणसं पोचलेली असतात महाराज खरं ऐकायला मिळतं असं आहे. कारण का बाबा वल्लभाचार्याची भाषा वेगळी शंकराचार्याची भाषा वेगळी. 4 आचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य वगैरे. आता उदाहरणार्थ जर पाहिजे झालं तर पशेता पांडुपुत्राणामाचार्य मर्दित हा श्लोक आहे. तर शंकराचार्य कसे म्हणतील हे आचार्य पशेता पांडुपुत्राणा पहा ना ही पांडूची मुलं तुमच्याशी युद्धाला उभे राहिले सरळ भाषा आहे. पण वल्लभाचार्य तसे बोलणार नाही. त्यांची भाषा तिरस्कृत आहे. हे पांडुपुत्राणामाचार्य पशेता हे पांडवाचे आचार्य पहा त्यांना शिकवण्यात तुम्ही तेच तुमच्याशी युद्धाला उभे राहिले. कारण का भागवतातलं भूमिगीत पाहताना वल्लभाचार्यांची भाषा वापरावी लागते. आचार्य ते मुखे एवढं बोलायचे जायचं आपल्याला 4 आचार्य यांची भूमिका वेगळी असून जेवढं समजतंय तेवढं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
हे मोठ्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि त्या दृष्टीने आपल्यासमोर बोललो. जी सेवा भगवंतानं करून घेतली भगवंत चरणी आपण ती समर्पित करूया. ज्ञानेश्वर